10 तारखेला उद्याच महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भातलं आपलं आंदोलन आहे। त्यामध्ये राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, कम्युनिस्ट आहे, सगळे पक्ष आहे। कायदा काय? हुकुमशाही चालली हो। या कायद्यामध्ये लोकांना आंदोलन करण्याचा अधिकार सुद्धा राहणार नाही, अशा प्रकारचा कायदा आहे। त्याला आवाज उठवण्याचं काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे थोर पुरुषांची महापुरुषांचा पुतळा असेल तिथे तिन्ही पक्ष एकत्र येतील आणि त्यामध्ये ते आंदोलन करून या असलेल्या निर्णयाचा निषेध करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करणार आहे। देशामध्ये जबरदस्ती कायदे लावले जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार आपले दाबण्याचा प्रयत्न होतोय। आज याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितपणाने काम करणं गरजेचं आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन, आम्ही लढणारे आहोत, परीक्षा तुमची आमची आहे। जर आज आम्ही केलं नाही तर हा भस्मारपूर हुकुमशाहीचा वाढत जाईल आणि सामान्य माणसाचा आवाज तोडून जाईल। क्रांती जालन्यातून होत्या, विचाराची क्रांती जालन्यातून होत्या। मला विश्वास आहे नाशिकची सभा असेल या उद्या जालन्याच्या सभेमध्ये राष्ट्रवादी सगळ्यात पुढे असेल आणि सर्वात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतलेला पक्ष माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असेल। आपलं आंदोलन एवढंच असेल, या महाराष्ट्रातून या सरकारला घालवायचं, या देशामध्ये हुकुमशाही सरकार घालवायचं, जे आपल्या विरोधातला निर्णय घेत आहे फक्त हुकुमशाही पद्धतीने या ठिकाणी भांडवलशाही आणण्याचा प्रयत्न करताय, याच्या विरोधातला आवाज उठवण्याचं काम करा। मी कार्यकर्त्यांना विनंती करेन, माझा महाराष्ट्राचा दौरा होऊन द्या। तुम्ही ज्या ज्या वेळेला आम्हाला बोलवाल त्या त्यावेळेला तुमच्या लढण्यासाठी आम्ही इथं समर्थपणे येऊ हा विश्वास देतो।